श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे। 2-4 दिवसातच गणपती बाप्पाचे आगमन होईल। त्यांची पूजा विधी तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण त्यांच्याविषयी आज वेगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत। ते म्हणजे गणेश याग। गणेश याग कशासाठी केले जाते ते आज आपण इथे पाहणार आहोत। गणपतीच्या पूजेने ज्ञान, संपत्ती, संतती आणि समृद्धीची हमी मिळते। हे विशेष यज्ञ केल्याने मनुष्य जीवनातील दुःख आणि दुःखापासून मुक्ती मिळते। भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते, ज्याचा अर्थ जीवनातील संकटे अडथळ्यांपासून मुक्ती करतो। गणेश याग हा एक तपस्याचा सर्वात महत्त्वाचा आणि लाभदायक भाग मानला जातो। गणेश यज्ञामध्ये सर्व वाईट शक्ती आणि शत्रूंचा नाश करण्याची क्षमता आहे। यामुळे प्रगती आणि समृद्धीचे आशीर्वाद मिळू शकतात। ही पूजा घरामध्ये कोणीही केल्यास त्याला गणपतीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो। या विधीमध्ये पूजन, संकल्प, हवन, कर्म केले जाते आणि गणपतीच्या मूर्तीला अभिषेक केला जातो। तसेच सर्व मान पान पूजा केली जाते आणि श्री गणेशाचे आवडते गोड मोदक अर्पण केले जातात। हवन आणि अथर्वशीर्ष शास्त्राचा दुर्मिळ शाबरी मंत्राचा जप यामध्ये केला जातो। गणपतीला विघ्नहर्ता असेही म्हटले जाते, म्हणून आध्यात्मिक कार्य, पूजा विधी, शुभ प्रसंगी लोक प्रथम गणपतीचेच स्मरण करतात। बऱ्याच वेळा समस्या आणि उपाय मानवी नियंत्रणाबाहेर असतात, म्हणून सर्वोच्च शक्तीकडून मदतीची आवश्यकता असते। भगवान गणेश भक्तांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करतात। गणेश याग ही भगवान गणेशाची मुख्य पूजा आणि उपासना आहे। प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्दशी हा गणेश याग करण्याचा सर्वात आवडता दिवस। जीवनातील अडचणींचा सामना करणाऱ्या लोकांसाठी गणपती यज्ञाचे खूप महत्त्व आहे। जेव्हा एखादी व्यक्ती करिअर, व्यवसाय, अभ्यास किंवा इतर कोणत्याही समस्येसाठी सतत प्रयत्न करत असते, परंतु इच्छित परिणाम मिळत नाही, तेव्हा गणेश यज्ञ हा त्या व्यक्तीसाठी सर्वात योग्य दृष्टिकोन आहे। वैदिक पद्धतीनुसार शक्तिशाली गणेश अथर्वशीर्ष स्तोत्राचेच पठण होईल। गणेश यज्ञाच्या महत्त्वाची माहिती म्हणजे गणेश याग, ज्याला गणेश यागम, गणहोम म्हणूनही ओळखले जाते, हा हिंदू धर्मातील एक पवित्र आणि आदरणीय विधी आहे, जो बुद्धी आणि समृद्धीचा देव गणेशाचा आशीर्वाद घेण्यासाठी केला जातो। हा विधी भक्तांच्या जीवनात खूप महत्त्वाचा आहे आणि विविध उद्देशांसाठी केला जातो। तर गणेश यागाचे महत्त्व जाणून घेऊ आणि त्याचे अनेक फायदे आपण इथे जाणून घेऊया। विघ्नहर्ता गणेशाच्या पूजनाची अपूर्वता आणि महत्त्व आम्ही सर्व जाणून घेतल्यास त्यांचा आयोजन असे आहे की गणेश यज्ञ या यज्ञाच्या महत्त्वाच्या कारणांची वाचन सुरुवात करूया। गणेश यागाने कोणते फायदे व लाभ होतात ते पाहूया। सुख, समाधान। गणेश याग एखाद्या व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि समाधान आणतो असे मानले जाते। असे म्हटले जाते की हा विधी केल्याने व्यक्ती अनेक अडथळ्यांवर मात करू शकतात आणि त्यांच्या प्रयत्नामध्ये यश मिळवू शकतात। आर्थिक समृद्धी, आर्थिक स्थिरता आणि समृद्धी देखील गणेश यागाशी संबंधित आहे। आपल्या जीवनात संपत्ती आणि विपुलता प्राप्त करण्यासाठी भक्त भगवान गणेशाचा आशीर्वाद घेतात। नकारात्मकता दूर करते आणि एक सुसंवादी वातावरण तयार करते। आरोग्यदायक फायदे, शारीरिक आणि मानसिक आरोग्यातील सुधारणा, यामुळे भक्तांचे सुख, आरोग्य, संपत्ती वाढण्यास देखील मदत करते। हे सर्व ग्रहांचे प्रतिकूल प्रभाव दूर करण्यास देखील मदत करते। गणेश याग कोण करू शकतं, तर गणेश याग हा विशिष्ट समूहापुरता मर्यादित नाही, कोणीही त्याचे पूजा करू शकतात। वय किंवा लिंग पर्वा न करता या पवित्र विधीत कोणीही सहभागी होऊ शकते।
गणेश याग हा गणेश तपस्यांचा सर्वात महत्त्वाचा आणि लाभदायक भाग मानला जातो। गणेश यज्ञामध्ये सर्व वाईट शक्ती आणि शत्रूंचा नाश करण्याची क्षमता आहे। यामुळे प्रगती आणि समृद्धीचे आशीर्वाद मिळू शकतात। ही पूजा घरामध्ये कोणीही केल्यास त्याला गणपतीचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतो। धन्यवाद। तर कशी वाटली तुम्हाला गणेश याग विषयी माहिती? मेसेज करायला विसरू नका। आणि जर तुम्हाला तुमचे कुंडली विश्लेषण करायचे असतील तर तुम्ही माझ्या मोबाईल नंबरवर, जो मी मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही मेसेज करून तुम्ही आपले कुंडली विश्लेषण करू शकता।